या दिवाळीसाठी 1 किलोचे शंकरपाळे आपण बनवत आहोत. हे अगदी परफेक्ट, खमंग, कुरकुरीत होतात आणि अ, गेली 10 वर्ष सेम रेसिपी मी बनवत आहे. त्यामुळे एकदम म्हणजे तोंडी पाठ आणि नो फेल रेसिपी आहे. तुम्ही पहिल्यांदा बनवणार तरी एकदम परफेक्टच शंकरपाळे बनणार आहेत. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. 1 कप इथे मी तूप घेतलेलं आहे. ह्याच कपने मी सगळे इन्ग्रेडियंट्स मोजणार आहे. ज्या वाटीने तुम्ही मोजणार ना, लहान मोठी कोणतीही असो, पण ती 1 कप तूप घेतलं. त्याच्यातच कोमट, अगदी बोट बुडेल एवढं कोमट इथे दूध घेतलेलं आहे. कोणतंही एक गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध घेतलं तरी चालेल, पण ते लूकवॉर्म असावं. आणि त्याच कपमध्ये आता आपण 1.5 वाटी साखर मोजून घेणार आहोत. सो 1.5 वाटी मी इथे पिठी साखर घेतली आहे, म्हणून 1.5 वाटी घेते आहे. आणि पिठी साखरच घ्या, कारण की शंकरपाळे करत असताना साखर पटकन मेल्ट होणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ते कडक होतात चावायला. त्यामुळे आणि मला अगदी वाटलं की तूप म्हणजे दूध जे आहे ते थंड आहे हलकं, म्हणून मी हलकं गरम करून घेतलं आणि हलकं गरम करून झाल्यानंतर तूप मेल्ट करून घेतलं. एकदम हलकं, जास्त नाही, नाहीतर ते कडक होतात. आता बघा, मी सुरुवातीला 4 कप इथे मैदा टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करणार आहे. म्हणजेच 1 किलो पूर्ण आपल्याला मैदा लागणारच आहे. मी हे 1 किलोच्याच प्रमाणाने सांगितलंय. पण आता तुमचा नेमकं कुठली वाटी वापरणार ना, म्हणून मी तुम्हाला असं अंदाजे सांगते, की सुरुवातीला 4च कप याच्यात टाका आणि मग हळू-हळू करत संपूर्ण असे 7 कप पूर्ण मैदा मला इथे लागलेला आहे. अशा पद्धतीचा गोळा तयार होतो. एकदम नाही दाबायचा, फक्त आपल्याला तो मिक्स करायचा आहे. शंकरपाळ्यांना जे लेयर्स येतात ना, तर ते पीठ मळतानाचीच कला आहे, की ते एकदम दाबून-दाबून न मळता हलक्या हाताने फक्त आपल्याला सगळं एकत्र आणायचं आहे. आता पोळी लाटल्यानंतर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने मी दुमडून घेतलेलं आहे आणि मी शंकरपाळे लाटून घेते आहे. मी प्लॅटफॉर्मवरच करते आहे, किचन प्लॅटफॉर्मवर. पटापट काम होतं आणि मी 2 कढया ठेवल्या आहेत. तेल गरम केलेलं आहे. मी तेलात तळणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुपात तळू शकतात. जर आपण शंकरपाळे तुपात तुपाचं मोहन आणि तेलात तळले तर एकदम परफेक्ट असं बिस्किटासारखे होतात, कडक होत नाही. म्हणून मी नेहमी ह्याच पद्धतीने करत असते. आता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. आता माझ्याकडे फिरकी तर नाही आहे शंकरपाळ्यांची, म्हणून मग मी पिझ्झा कटरने इथे कट करून घेतलेला आहे आणि याला आपण तळून घेणार आहोत. तेलामध्ये शंकरपाळे कधी पण सोडत असताना एकदम सगळे नका सोडू. सुरुवातीला एक शंकरपाळा सोडायचा आहे. बघा किती परफेक्ट असे स्क्वेअर आपले रेडी झालेले आहेत. मी काय करत असते ना, अशा ह्या झाऱ्यामध्ये सगळे शंकरपाळे टाकून घेते, जेवढी मला बॅच तळायची असते. तर थोडे-थोडे एकदम फुल गच्च भरायचे नाही, त्यांना तळायला जागा राहू द्यायची. आता तेल तर खूप गरम झालंय, पण तरी पण मी एक शंकरपाळा चेक करून घेणार आहे. उगाच रिस्क नको, कारण की मेल्ट झाला तर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा. होतच नाही, मला पूर्ण गॅरंटी आहे. पण ते शास्त्र असतं, की एक तरी शंकरपाळ्या चेक करून घ्यायचा तळायच्या आधी. बरोबर ना? तुमची आई पण अशीच करायची ना? माझी आई पण अशीच करायची. त्यामुळे अ, रेसिपी उगाच वाया नको जायला म्हणून सुरुवातीलाच चेक करून घेतलंय. अशा पद्धतीने काट्याच्या चमच्याने हळू अलगद हलवत असे हलके गोल्डन कलर आला, की ते काढून घ्यायचे. आता तुम्हाला कलर जर किती डार्क हवा त्यावर आहे. तुम्ही आता ह्या कलरवर बाहेर काढणार ना शंकरपाळे, ते बाहेर आल्यानंतर अजून थोडे डार्क होतात. म्हणून तुम्हाला ज्या कलरचे हवेत त्याच्या थोड्या आधीच शंकरपाळे तेलातनं काढायचे. शंकरपाळे तळताना मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. घाई करायची नाही, काही फार वेळ लागत नाही. 1 किलो शंकरपाळे तळायला अर्धा तास लागतो. जर मोठी कढई असेल, तेल भरपूर असेल, तर तुमचे तर भरपूर एकाच बॅचमध्ये तळले जातील. त्यामुळे 15 ते 20 मिनिटात काम होणार आहे. सगळे 1 किलोचे शंकरपाळे रेडी झालेले आहेत. बघू शकतात किती खुसखुशीत एकदम बिस्किटासारखे झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. बाय.